आज आपण अगदी सोपा आणि झटपट होणारा चणा मसाला बनवणार. त्यासाठी मी काय केलंय, 1 वाटी चणे घातलेत, रात्रभर भिजत घालायचे. नंतर दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये आपल्याला त्याला 1.5 ग्लास पाणी घालून थोडंसं मीठ घालून शिजायला ठेवायचे. 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत आपण तोपर्यंत कांदा तळून घेणार आहोत. त्यासाठी मी तेल घातले 2 चमचे, 2 कांदे घेतलेत आणि तेल पूर्ण काढून घेतल्यानंतर त्याच कांद्यामध्ये थोडंसं काजू घालायचे 10 ते 12, 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या घालायच्या, थोडीशी अद्रक घालायची आणि याची पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. थोडंसं पाणी घालायचं आणि चांगली पेस्ट करून घेतली की दही घालायचं 1 चमचा त्यामध्ये. व्यवस्थित आपली पेस्ट तयार झालेली आहे. तोपर्यंत आपले चणे शिजले की नाही ते बघितले आणि नंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून पेस्ट जी केलेली होती फ्राय करून घेतली. नंतर त्यामध्ये फ्राय झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आहे, ते सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची, गरम मसाला घालायचा 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा, लाल मिर्च पावडर 2 चमचे आणि काळं मीठ घालायचं आहे आणि जे चणे शिजलेले आहेत ते घालायचे. एकसारखे 2 मिनिटं फ्राय करून घ्यायचे. नंतर काय करायचं, थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला ग्रेव्ही जितकी लागेल तितकं आपल्याला घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं उकळी आली की लगेच आपली भाजी रेडी आहे. तर एन्जॉय करा.